गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द एफपी. एफपी मध्ये बेटा आपला फुल वेव्ह रेक्टिफायर चालू होता. आठवत आहे? फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आता सिंगल फेस फुल्ली कंट्रोल्ड ब्रिज कन्व्हर्टर. त्याच्यामधलंही फुल वेव्ह मधलं कुठलं होतं बेटा? ब्रिज कन्व्हर्टर. त्याच्यामध्ये सेमी कन्व्हर्टरचा फंडा संपला होता. आपला कुठला चालू होता? ब्रिज कन्व्हर्टर. ब्रिज कन्व्हर्टर मध्ये आता जो मागचा कन्सेप्ट बघितला होता, मागच्या कन्सेप्ट मध्ये आपण ब्रिज कन्व्हर्टर मध्ये आर एल लोड बघितला होता. ठीक आहे. बरं, ब्रिज फुल्ली कंट्रोल्ड ब्रिज कन्व्हर्टर म्हटलं, फुल्ली कंट्रोल ब्रिज कन्व्हर्टर म्हटलं की महत्वाचा सगळ्यात आय मुद्द्यामध्ये त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला डायोड दिसत नसतात. हा पॉईंट बोललेलो बेटा मागच्या सेशनमध्ये. त्याच्यामध्ये कधीही काय दिसत नाही बेटा? डायोड दिसत नाही. त्याच्यामध्ये कधीही काय दिसत नाही बेटा? डायोड दिसत नाही. ठीक आहे. बरं, म्हणून इथे कुठे तुम्हाला डायोड दिसत नसतील बेटा. चारीच्या चारी काय बेटा? SCR आहेत. पुढचा महत्वाचा मुद्दा, आणि हा फक्त आणि फक्त कुठला लोड बेटा? रेझिस्टिव्ह लोड आहे. म्हणून याचं नाव काय? सिंगल फेज फुल्ली कंट्रोल ब्रिज कन्व्हर्टर विथ रेझिस्टिव्ह लोड ओनली. सिंगल फेज फुल्ली कंट्रोल ब्रिज कन्व्हर्टर विथ रेझिस्टिव्ह लोड ओनली. सिंगल फेज फुल्ली कंट्रोल ब्रिज कन्व्हर्टर विथ रेझिस्टिव्ह लोड ओनली. फक्त आणि फक्त कुठला लोड पाहिजे बेटा? रेझिस्टिव्ह लोड. बरं, आतापर्यंत रेझिस्टिव्ह लोड जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा तेव्हा एकदम कन्सेप्ट सिंपल असतात बेटा. का? इंडक्टर नाहीये. इंडक्टर असल्यामुळे एनर्जी स्टोअर करायचा वांदा नाहीये आणि एनर्जी लॉस व्हायचा पण वांदा नाहीये. एनर्जी स्टोअर पण नाही, एनर्जी लॉस पण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर डायोड असेल तर तुम्हाला एकदा रिकॉल करून देतो. ठीक आहे. डायोड असेल, ठीक आहे, साधा डायोड असेल आणि इंडक्टर RL जरी असेल तर पण कुठे बेटा? खालच्या साईडला तुमची वेव्हफॉर्म जात नाही. फ्री व्हिलिंग डायोड असेल तर खालच्या साईडला तुमची वेव्हफॉर्म जात नाही. पण RL आहे, नीट लक्ष द्या. हा RL आहे म्हणजे रेजिस्टर इंडक्टर आहे. पण डायोड कुठेच नाहीये, फक्त SCR आहे. तर 100% वेव्हफॉर्म थोडीशी खालच्या साईडला जाते, जे की मागच्या सेशनमध्ये घडलेलं असेल. ठीक आहे. जे की कुठे घडले बेटा? मागच्या कन्सेप्टमध्ये पास चाळीचे 40 SCR होते. कुठेही डायोड नव्हता आणि RLचा कन्सेप्ट होता. म्हणून तुमची वेव्हफॉर्म थोडीशी कुठे गेली बेटा? खालच्या साईडला वेव्हफॉर्म कधी जाते, खालच्या साईडला वेव्हफॉर्म कधी नाही जात, हे प्लीज नीट समजून घ्या आता. ठीक आहे. आत्ताच कळेल, नाही तर कळणार नाही. काय काय बोललो, काय काय नाही कळालं? पुन्हा एकदा ऐका. ठीक आहे बेटा. जर फक्त आणि फक्त प्युअर असेल ना रेजिस्टिव्ह, तर खालच्या साईडला कधीच जाणार नाही. प्युअर रेजिस्टिव्हचा कन्सेप्ट असेल, मग ते कुठलेही असू द्या, हाफ वेव्ह असू द्या, फुल वेव्ह असू द्या. म्हणजे सेमी कन्व्हर्टर, आता हाफ वेव्ह पण झालं, सेमी कन्व्हर्टर पण झालं आणि ब्रिज वेव्ह चालू होते. ब्रिज वेव्ह आता माझं चालू होतं, याच्यामध्ये कुठल्या बेटा? फक्त आणि फक्त रेजिस्टर आहे. तर खालच्या साईडला वेव्हफॉर्म जाण्याचा संबंधच नाही. हां, इंडक्टर आला तर खालच्या साईडला वेव्हफॉर्म जाते पक्का. इंडक्टर आला तर खालच्या साईडला, पण त्याच्यामध्ये पण कंडिशन्स आहेत. त्याच्यामध्ये पण काय बेटा? कंडिशन कशी आहे नीट समजून घ्या. इंडक्टर आहे, आता कंपल्सरी इंडक्टर आहे, पण डायोड नाहीये. तर वेव्हफॉर्म खालच्या साईडला जाणार. ठीक आहे. इंडक्टर आहे पण डायोड आहे, मग डायोड कुठलाही चालेल, फ्रीव्हिलिंग असू द्या किंवा साधा डायोड असू द्या, तरी ती वेव्हफॉर्म खालच्या साईडला जाणार नाही. डायोड टपकला की ती वेव्हफॉर्म खाली जात नसते. खूप महत्वाचं बोललो गेलो. मागचे जे आता जे 2-3 मिनिटांमध्ये जे काही बोललो गेलो, त्या सगळ्यांचा सारांश बेटा हा. जेवढे आपण सगळ्याचे सगळे आतापर्यंत टाईप्स बघितले, कन्स्ट्रक्शन किंवा सर्किट डायग्राम, वेव्हफॉर्म, मोड्स, त्याच्या हिशोबाने. आता याच्याबद्दल सिंगल फेज फुल्ली कंट्रोल ब्रिज कन्व्हर्टर असल्यामुळे 40 आले. फक्त आणि फक्त विथ रेजिस्टिव्ह लोड आणि फक्त आणि फक्त रेजिस्टर आहे. ठीक आहे. इकडे काय बेटा? सिंगल फेज सप्लाय, AC सप्लाय आला. इथे काय टपकला? तुमचा AC सप्लाय टपकलाय. ठीक आहे. आता वर्किंगमध्ये आता सगळ्यांना माहिती आहे वर्किंग कुठे चालू आहे? अँगल ऑफ अल्फा. अल्फा आल्याशिवाय काय वर्किंग होत नाही. का? रेक्टिफायर किंवा SCR आहे. SCR असल्यामुळे कंपल्सरी तुमचं ॲट अन अँगल ऑफ अल्फालाच वर्किंग चालू होईल. ॲट अन अँगल ऑफ अल्फाला माझं वर्किंग चालू झालं. पहिल्यांदा कोण काम करेल बेटा? SCR1 SCR2. ठीक आहे. पहिल्यांदा कोण काम करेल? SCR1 SCR2. इथे मला आता आउटपुट व्होल्टेज भेटलं. आउटपुट व्होल्टेज हे जे काही भेटलं असेल ते कोणामुळे भेटलं असेल बेटा? इथून ते इथपर्यंत आउटपुट व्होल्टेज भेटलं ते कोणामुळे? SCR1 आणि SCR2 चालू राहिले. ठीक आहे. त्याच्यामुळे आउटपुट व्होल्टेज भेटला. आता पुढे ॲट अन अँगल ऑफ पाय टू मोड 1 मध्ये किंवा बघून घेऊ. मोड 1 कुठून ते अल्फा टू पाय पर्यंत. अल्फा टू पाय म्हणजे अल्फा ते पाय पर्यंत, किंवा अल्फा इज लेस दॅन इक्वल टू ओमेगा टी इज लेस दॅन इक्वल टू पाय. मोड 1 अल्फा इज लेस दॅन इक्वल टू ओमेगा टी इज लेस दॅन इक्वल टू पाय. अल्फा टू पाय पर्यंत काय होतं? माझे 2 SCR चालू होतात. कुठले? S1 आणि S2. त्याच्यामुळे मला आउटपुट व्होल्टेज भेटतं. आता पाय टू पाय प्लस अल्फा, पाय ते पाय प्लस अल्फा पर्यंत, पाय ते पाय प्लस अल्फा पर्यंत पुन्हा अँगल अल्फाने आलाय, म्हणून एकही माझा SCR चालू राहणार
नाही. इथे सगळेच्या सगळे माझे SCR काय होतील बेटा, बंद होतील. एवढ्या केसमध्ये माझे सगळेच्या सगळे SCR काय होतील, बंद होतील. पुढच्या केसमध्ये पुन्हा आता माझे कुठले SCR चालू होतील बेटा, SCR3 आणि SCR4. पुढून ते इथपर्यंत माझे कुठले SCR चालू होतील, SCR3 आणि SCR4 माझे चालू राहिले. ठीक आहे. SCR1 SCR2 झालं. पुढे काय चालू, SCR3 SCR4. इथे खाली टोटल व्होल्टेज काय झालं बेटा, 0 होऊन गेलं. व्होल्टेज काय झालं, 0. पुढे पुन्हा आता SCR3 SCR4 माझा आउटपुट व्होल्टेज भेटेल. पुन्हा नंतर 2π to 2π प्लस अल्फा. एवढ्या केसमध्ये कोणीच चालू राहणार नाही. का, माझा SCR कधी चालू होता, अँगल ऑफ अल्फाला चालू होतो. मग तो अल्फा किंवा पाय प्लस अल्फा असू द्या किंवा 2π प्लस अल्फा असू द्या. म्हणजे अल्फाला चालू होईल किंवा पाय प्लस अल्फाला चालू होईल किंवा 2π प्लस अल्फाला, त्याच्या आधी काही चालू होणार नाही. पहिल्या मोडमध्ये S1 S2 चालू राहिला. सेकंड मोडमध्ये सगळे बंद झाले. थर्ड मोडमध्ये SCR3 SCR4 चालू राहिला. पुन्हा फोर्थ मोडमध्ये कोणीच चालू राहिलं नाही. पुढचा मोड, हा मोड आणि फर्स्ट मोड कसा असेल बेटा, सेमच. हा मोड आणि फर्स्ट मोड कसा असेल, सेमच. म्हणजे एवढ्या केसमध्ये पुन्हा कोण चालू राहिलं, S1 आणि S2. पुन्हा कोण चालू राहिलं बेटा, S1 आणि S2. आता आउटपुट करंट बद्दल थोडंसं बोलू. आउटपुट करंट आहे बेटा, जसं तुमचं व्होल्टेज फॉलो झालं तसंच तसं सेम तुमचं आउटपुट करंट असतं. ठीक आहे. तसंच्या तसं सेम तुमचं आउटपुट करंट असतं. आता मला अजून एक सांगायची इच्छा आहे, जेव्हा जेव्हा रेजिस्टर झालेत ना बेटा, आता जे बोलतोय ते महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा रेजिस्टर्स टपकलेले आहेत, तुम्ही आउटपुट करंट किंवा लोड करंट म्हणा, त्याला वेवफॉर्मच काढलेली आहे, एकदम स्ट्रेट लाईन नाही दाखवलेली. ठीक आहे. पण जेव्हा डायोड टपकलेले असतील तेव्हा तुमची स्ट्रेट लाईन येते. पुन्हा कन्फ्युजन दूर करण्यासाठी सांगून दिलं. काय बोललो, जेव्हा तुमचे डायोड्स येतात तेव्हा लोड करंट एकदम स्ट्रेट असतो. जेव्हा डायोड येतात तेव्हा लोड करंट एकदम स्ट्रेट असतो. जेव्हा डायोड येतात तेव्हा तुमचे लोड करंट एकदम स्ट्रेट असतो. पण जर फक्त आणि फक्त रेजिस्टर टपकला, ठीक आहे, आणि डायोड वगैरे काही नाहीये, तर वेवफॉर्मच काढावी लागते. जसं की इथं घडलंय, फक्त रेजिस्टर टपकला आणि फक्त SCR टपकलेले, डायोड कुठे आहे का, नाही. मग पुन्हा मला वरच्यासारखीच इथे वेवफॉर्म दाखवायला लागेल. वरच्यासारखीच वेवफॉर्म दाखवायला लागते. कळाले, गॉट इट. इथून ते इथपर्यंत पुन्हा सेम. हा कुणामुळे, S1 S2, हा S3 S4, पुन्हा हा S1 S2. आता करंट थ्रू द SCR1 SCR2 म्हणून करंट कोण चाललाय, इथून एवढ्या भागात आहे. ठीक आहे. इथे SCR3 SCR4 म्हणून हा काही येणार नाही. त्याच्यानंतर पुन्हा इथून कुणामुळे करंट फ्लो झाला बेटा, SCR1 SCR2. ठीक आहे. इथे आणि इथे. त्याच्यानंतर SCR3 SCR4 एवढ्या भागात आहे. म्हणजे मग इथून स्ट्रेट दाखवून द्या. स्ट्रेट आलं. पुन्हा मग इथून हे झालं माझं, इथून ते इथपर्यंत काय आलं बेटा, SCR3 आणि किंवा डायरेक्टली SCR3 आणि SCR4 मुळे, SCR3 आणि SCR4 ही झाली वेवफॉर्म. ही काय झाली बच्चा वेवफॉर्म. कळाले. रजिस्टर आलं तर जास्त डोक्याला ताण घ्यायचा नसतो. फक्त आणि फक्त रजिस्टर आलं तर जास्त डोक्याला ताण घ्यायचा नसतो. ठीक आहे. ओके. आता ना बेटा आधी हेडिंग टाकून घ्या. सिंगल फेज फुल्ली कंट्रोल ब्रिज कन्व्हर्टर विथ रेजिस्टिव्ह लोड ओनली. हेडिंग टाका. सिंगल फेज फुल्ली कंट्रोल ब्रिज कन्व्हर्टर विथ रेजिस्टिव्ह लोड ओनली. हेडिंग टाका. सिंगल फेज फुल्ली कंट्रोल ब्रिज कन्व्हर्टर विथ रेजिस्टिव्ह लोड ओनली. सिंगल फेज फुल्ली कंट्रोल ब्रिज कन्व्हर्टर विथ रेजिस्टिव्ह लोड ओनली. ओके. क्वेश्चन घ्यायचा आहे. Draw the circuit diagram of single phase fully controlled bridge converter. Draw the circuit diagram of single phase fully controlled bridge converter with resistive load only and explain it. Draw the circuit diagram of single phase fully controlled bridge converter with resistive load only and explain it. Okay. Circuit diagram आणि वेवफॉर्म व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. सर्किट डायग्राम आणि वेवफॉर्म व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. सर्किट डायग्राम आणि वेवफॉर्म व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचं आहे. सर्किट डायग्राम आणि वेवफॉर्म व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता लिखापडी घ्यायची. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम फॉर. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम फॉर. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम फॉर. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम फॉर single phase fully controlled bridge converter with resistive load only. Puts upon here. The operation of which can be divided into the four modes. The operation of which can be divided into the four modes. The operation of which can be divided into the four modes. The operation of which can be divided into the four modes.
the operation of which can be divided into the four modes. चलो, mode 1, mode 1, mode 1, mode 1. Alpha is less than equal to omega t is less than equal to pi. असं लिहायचं बेटा. Alpha is less than equal to omega t is less than equal to pi. Alpha is less than equal to omega t is less than equal to pi. चलो, for positive half cycle of AC signal लिखा पडी बेटा त्याच्यामध्ये. For positive half cycle of AC signal, for positive half cycle of AC signal, for positive half cycle of AC signal at omega t is equal to pi, sorry, at omega t is equal to alpha, at omega t is equal to alpha, for positive half cycle of AC signal, for positive half cycle of AC signal at omega t is equal to alpha, at omega t is equal to alpha, at omega t is equal to alpha, SCR1 and SCR2 are conducting. SCR1 and SCR2 are conducting. SCR1 and SCR2 are conducting. So the current is flowing through the. So the current is flowing through the SCR1, load resistance, and SCR2, load resistance and SCR2. Hence we get the output voltage. Hence we get the output voltage. Hence we get the output voltage. पुढे टाका बेटा. Mode 2. Pi is less than equal to omega t is less than equal to pi plus alpha. Pi is less than equal to omega t is less than equal to pi plus alpha. Pi is less than equal to omega t is less than equal to pi plus alpha. चलो, at omega t is equal to pi, 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 the voltage goes to the zero. The voltage goes to the zero. The voltage goes to the zero. Hence the load current also goes to the zero. पहा बेटा, voltage पण 0 आहे, load current पण 0 आहे. दिसतंय? voltage पण 0 आहे बेटा, load current पण 0 आहे. Voltage goes to the zero and load current goes to the zero and load current goes to the zero and load current goes to the zero. Puts a point. Due to this, SCR1 and SCR2 turns off. Due to this, SCR1 and SCR2 turns off. Due to this, SCR1 and SCR2 turns off. Due to the natural commutation. 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 Okay. आता mode 3. Mode 3. Pi plus alpha is less than equal to omega t. Pi plus alpha is less than equal to omega t is less than equal to 2 pi. Pi plus alpha is less than equal to omega t is less than equal to 2 pi. Pi plus alpha is less than equal to omega t is less than equal to 2 pi. चलो, लिखा पड़ गया. In this mode at omega t is equal to pi plus alpha. In this mode at omega t is equal to pi plus alpha. In this mode at omega t is equal to pi plus alpha. आता कोण चालू आहे बेटा? pi plus alpha ला कोण चालू झालं? SCR3 आणि SCR4. In this mode at omega t is equal to pi plus alpha, SCR3, SCR3, SCR3 and SCR4 is turn on. SCR3 and SCR4 is turn on. Puts a point. Hence, for the negative half cycle, hence for the negative half cycle, hence for the negative half cycle, we get the output voltage and output current. We get the output voltage and output current. We get the output voltage and output current from pi plus alpha. From pi plus alpha, we get the output voltage and output current from pi plus alpha to 2 pi. इथं लिहिलं बेटा. From pi plus alpha to 2 pi. From pi plus alpha to 2 pi. ओके, झाले. आता एक शेवटचा मोड, हा मोड 3 झाला. आता मोड 4. 2 pi is less than equal to omega t is less than equal to 2 pi plus alpha.
2 pi is less than equal to omega t is less than equal to 2 pi plus alpha. 2 pi is less than equal to omega t is less than equal to 2 pi plus alpha. Okay, चलो at omega t is equal to 2 pi, at omega t is equal to 2 pi, the supply voltage goes to the zero. At omega t is equal to 2 pi, the supply voltage goes to the zero. The supply voltage goes to the zero. Due to this, SCR3 and SCR4 turns off. Due to this, SCR3 and SCR4 turns off. Due to this, SCR3 and SCR4 turns off. Due to the natural commutation. Due to the natural commutation. Due to the natural commutation. SCR3 and SCR4 turns off. Due to the natural commutation. SCR3 and SCR4 turns off. Due to the natural commutation. ओके बच्चे लोग, ठीक है. ओके, लक्ष इकडे बेटा. आता जस्ट आपण कुठला कन्सेप्ट बघितला बेटा? फुल वेव्ह कन्व्हर्टर विथ रेजिस्टिव्ह लोड ओनली. कुठला बेटा? फुल वेव्ह कन्व्हर्टर विथ रेजिस्टिव्ह लोड ओनली. आता ना बेटा ब्रिज वेव्ह कन्व्हर्टर किंवा फुल वेव्ह कन्व्हर्टर, फुल वेव्ह कन्व्हर्टर मधलंच ब्रिज वेव्ह कन्व्हर्टरचा टाईप आहे, पण बाय युझिंग RL लोड अँड फ्री व्हीलिंग डायोड. महत्वाचा, विथ RL लोड आणि कुठला आहे बेटा? फ्री व्हीलिंग डायोड. आता हा जो कन्सेप्ट आहे ना, तो व्हेरी व्हेरी टिपिकल आहे. हा जो कन्सेप्ट आहे तो व्हेरी व्हेरी टिपिकल आहे. तर याला व्हेरी व्हेरी टिपिकल असं का म्हणतो? त्याच्या मागचं रिझन, पहिलं आणि एकमेव खूप महत्वाचं रिझन आहे. फुल वेव्ह कन्व्हर्टरमध्ये बेटा, मी आधीच तुम्हाला खूप वेळेस बोललोय, फुल वेव्ह कन्व्हर्टरमध्ये जेव्हा तुमचा ब्रिज वेव्ह कन्व्हर्टर असतो तेव्हा 40 SCR असतात. कुठेही डायोड टपकत नाही. कुठे काय टपकत नाही? डायोड टपकत नाही. ब्रिज वेव्ह कन्व्हर्टरमध्ये कधीही डायोड टपकत नसतो. ब्रिज वेव्ह कन्व्हर्टरमध्ये कधीही डायोड टपकत नसतो. मग याला व्हेरी व्हेरी टिपिकल त्यासाठीच म्हणतो का याच्यामध्ये डायोड टपकतो. याच्यामध्ये आता डायोड टपकेल. याच्यामध्ये काय बेटा? डायोड टपकेल. आता ही जी सर्किट डायग्राम तुम्हाला इथे दाखवली ही जस्ट मागच्या कन्सेप्टची बेटा. रेजिस्टर आहे, ठीक आहे, आणि इकडे तुमची ही फक्त प्युअर रेजिस्टिव्हची आहे, प्युअर रेजिस्टरसाठी आहे, ठीक आहे. ब्रिज वेव्ह कन्व्हर्टर विथ रेजिस्टिव्ह लोड ऑनली, विथ रेजिस्टिव्ह लोड ऑनली. मग आता याच्यामध्ये मुद्दामून तुम्हाला मी असं ठेवलं. आता चेंजेस कसे होत जातात ते तुम्हाला दाखवतोय. फुल कन्व्हर्टर युझिंग फ्री व्हीलिंग डायोड अँड RL लोड, युझिंग फ्री व्हीलिंग डायोड अँड RL लोड. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं बेटा? पुन्हा एकदा सांगतोय की ब्रिज कन्व्हर्टर म्हटलं तर फक्त आणि फक्त SCRच टपकतात. हे एकदम योग्य आहे, पण ही केस खूपच टिपिकल आहे. ही केस खूपच टिपिकल आहे, ठीक आहे. ज्याच्यामध्ये डायोड टपकलेला आहे त्यांनी सांगितलेलं तो कुठला डायोड घ्यायचा? माझा फ्री व्हीलिंग डायोड घ्यायचा आहे. तो डायोड कुठला घ्यायचा बेटा? फ्री व्हीलिंग डायोड घ्यायचा आहे. मग इथे मला एक डायोड टपकेला दिली, ठीक आहे. हा डायोड कुठला असेल बेटा? फ्री व्हीलिंग डायोड. हा डायोड कुठला असेल? फ्री व्हीलिंग डायोड. आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडला अजून एक टिपिकलपणा काय करून टाकला? RL आहे. RL असल्यामुळे रेजिस्टर पण येणार, इंडक्टर पण टपकणार, म्हणजे दोघी टपकलं. रेजिस्टर पण टपकला आणि अजून एक काय आला बेटा? इंडक्टर पण टपकला. दोघी टपकलं, रेजिस्टर पण टपकला आणि इंडक्टर पण टपकला. व्हेरी 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 टिपिकल केस, ठीक आहे. ऍक्च्युली जर इथे फ्री व्हीलिंग डायोड टपकतोय तर हा ब्रिज कन्व्हर्टर होऊच शकत नाही, ठीक आहे. म्हणून क्वचितच आम्ही हा कन्सेप्ट कधी कधी विचारतो, नाहीतर कधीच विचारला गेलेला नाहीये हा, ठीक आहे. हा कन्सेप्ट म्हणून तुम्हाला विचारला जात नाही. पण 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 कदाचित उलटही होऊ शकतं. एकदम टिपिकल पेपर काढायचं म्हटलं तर मुद्दामून ही केस टाकून देतील, मुद्दामून तुम्हाला ही केस टाकून देतील, ठीक आहे. आता कळालं याच्यामध्ये काय काय झालंय. पहिले तर ब्रिज वेव्ह कन्व्हर्टरमध्ये कधीही SCR टपकत नाही. हा एक शेवटचा फंडा आहे ज्याच्यामध्ये तुमचा डायोड टपकलेला आहे. ब्रिज वेव्ह कन्व्हर्टरमध्ये कधीही तुमचा डायोड टपकत नाही. सॉरी, ब्रिज वेव्ह कन्व्हर्टरमध्ये कधीही तुमचा डायोड टपकत नसतो. पण ही खूप टिपिकल केस आहे, म्हणून त्याच्यामध्ये फ्री व्हीलिंग डायोड टपकले. त्याने मला सांगितलंय की फ्री व्हीलिंग डायोड घे आणि RL लोड घे, ठीक आहे. आता R पण आलाय, L पण आलाय, इंडक्टर पण आलाय, म्हणजे एनर्जी स्टोर आणि एनर्जी लॉसचा फंडा तर होणार म्हणजे होणार पक्का. इंडक्टर पण आला म्हणजे एनर्जी लॉस आणि स्टोरचा फंडा होणार म्हणजे होणार. पण याच्यामध्ये वेव्हफॉर्म खालच्या साईडला जाईल का बेटा? नाही जाणार. वेव्हफॉर्म माझी खालच्या साईडला का नाही जाणार? तर डायोड टपकलाय. तर का बेटा? डायोड टपकलेला आहे. मग आता इकडच्या साईडला मी वर्किंग बेटा पुन्हा 4 मोड्समध्ये, अल्फा ते पाय, पाय टू पाय प्लस अल्फा टू 2 पाय आणि 2 पाय टू 2 पाय प्लस अल्फा, ठीक आहे. ड्युरिंग मोड 1. इन मोड 1 पहिले तर माझा SCR1 SCR2 कंडक्ट करेल, ठीक आहे. त्याच्यामुळे मला आउटपुट व्होल्टेज भेटेल, राईट. आउटपुट व्होल्टेज त्याच्यामुळे भेटेल, फाईन. वाटलंच तर मी हे सगळंच्या सगळं पुन्हा तुम्हाला दाखवून देतो. 2 मिनिटं फक्त.
ओके, चलो झालं आता. लक्ष इकडे. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल पहिले तर कंडक्टिंग डिव्हाइसेस कुठले कुठले असेल, SCR1 SCR2 म्हणजे पहिल्या मोडमध्ये. अल्फा टू पायमध्ये कंडक्टिंग डिव्हाइसेस SCR1 SCR2 झाले. मला 100% आउटपुट व्होल्टेज त्यावेळेस भेटेल. आउटपुट व्होल्टेज भेटलं, इथून ते इथपर्यंत मला आउटपुट व्होल्टेज भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे. पुढचं बघायला गेलं, आउटपुट व्होल्टेज माझं वरच्या साईडला आहे. वरच्या साईडला असल्यामुळे काय लिहितो बेटा, पॉझिटिव्ह. ठीक आहे. लोड करंट पण कसं असेल बेटा, आता इथे पॉझिटिव्ह असेल. आता स्ट्रेट लाईनने दाखवेल. कशाने दाखवेल, स्ट्रेट लाईनने. का, डायोड टपकला. स्ट्रेट लाईनने का दाखवलं, तर डायोड टपकला. ठीक आहे. डायोड टपकला म्हणून मी कशाने दाखवलं, स्ट्रेट लाईन दाखवलं. ठीक आहे. लोड करंट पण कसा आला माझा, पॉझिटिव्ह आलेला आहे. लोड करंट कसा आलेला आहे, पॉझिटिव्ह. पॉवरचा फ्लो कुठून ते कुठपर्यंत गेला बेटा, सोर्स पासून ते लोडकडे. कुठून ते कुठपर्यंत गेला बेटा, सोर्स पासून ते लोडकडे. ठीक आहे. आता पुढचा मोड इन पाय टू पाय प्लस अल्फा. पाय टू पाय प्लस अल्फा मध्ये मला आउटपुट व्होल्टेज काही भेटणार नाही. इथे आउटपुट व्होल्टेज काहीच भेटत नाही. का, तर माझा इथे आता SCR1 SCR2 बंद पडून जातो. SCR1 SCR2 बंद पडून जातो. मग कोण चालू होतं, तर माझा आता फ्रीव्हीलिंग डायोड चालू. इथे एनर्जी स्टोअर केली गेली असेल, आता एनर्जी लॉस करेल तो, त्याची पोलॅरिटी चेंज करून टाकेल इंडक्टर आणि फ्रीव्हीलिंग डायोडला ऑन करेल. आता इथून ते इथपर्यंत पुन्हा माझा करंट भेटेल. करंट भेटला पण तो कोणामुळे असेल बेटा, फ्रीव्हीलिंग डायोडमुळे. तो कोणामुळे असेल, फ्रीव्हीलिंग डायोडमुळे. तो कोणामुळे असेल, फ्रीव्हीलिंग डायोड. कंडक्टिंग डिव्हाइसेस इथे कोण कंडक्ट झालं बेटा, आता फ्रीव्हीलिंग डायोड कंडक्ट झाला. ठीक आहे. लोड व्होल्टेज 0 आहे, दिसतंय बेटा, लोड व्होल्टेज 0. लोड करंट काय माझा, लोड करंट काय असेल, पॉझिटिव्ह. आणि पॉवरचा फ्लो, फ्रीव्हीलिंग डायोड. पॉवरचा फ्लो काय असेल बेटा, फ्रीव्हीलिंग. किंवा मग फ्रीव्हीलिंग डायोडमुळे इथे आपण शब्द लिहू, पॉवरचा फ्लो, फ्रीव्हीलिंग. पॉवरचा फ्लो काय बेटा, फ्रीव्हीलिंग. पुन्हा शब्द बेटा तो एकच, पॉवरचा फ्लो काय बेटा, फ्रीव्हीलिंग. कळालं. पुढे पुढचा मोड, मोड 3 पाय प्लस अल्फा टू 2 पाय. पाय प्लस अल्फा टू 2 पाय पुन्हा आता फ्रीव्हीलिंग डायोड बंद पडेल. SCR3 SCR4 चालू होऊन जाईल. म्हणजे मला आता पुन्हा आउटपुट व्होल्टेज भेटेल. ते कोणामुळे भेटेल बेटा, SCR3 SCR4. म्हणजे इथून ते इथपर्यंत आउटपुट कोणामुळे भेटलं, S1 S2 मुळे. इथून ते इथपर्यंत कोणामुळे, फ्रीव्हीलिंग डायोडमुळे. पुन्हा इथून ते इथपर्यंत आउटपुट भेटलं ते कोणामुळे, S3 आणि S4. कोणामुळे, S3 आणि S4. म्हणजे कंडक्टिंग डिव्हाइसेस आता कोण आले, S3 आणि S4. लोड व्होल्टेज पुन्हा वरच्या साईडला गेलं म्हणून काय बेटा, पॉझिटिव्ह. पुन्हा लोड व्होल्टेज काय गेलं, पॉझिटिव्ह. लोड करंट पॉझिटिव्हच होणार. लोड करंट काय बेटा, पॉझिटिव्हच होणार, तो काही चेंज होणार नाही. लोड करंट काय बेटा, पॉझिटिव्हच. पॉवरचा फ्लो पुन्हा सोर्स टू लोड. पॉवरचा फ्लो पुन्हा काय आला बेटा, सोर्स टू लोड. मोड 4. मोड 4 मध्ये पुन्हा आता SCR3 SCR4 बंद पडेल. कोण चालू आहे बेटा, फ्रीव्हीलिंग डायोड. कंडक्टिंग डिव्हाइस माझा कोण आला आता, फ्रीव्हीलिंग डायोड आला. कंडक्टिंग डिव्हाइस माझा कोण आला, फ्रीव्हीलिंग डायोड. लोड व्होल्टेज काय आलं बेटा, खालच्या साईडला म्हणजे 0 आला. लोड व्होल्टेज काय आला, 0. पुन्हा पुढच्या साईडला लोड करंट काय बेटा, पॉझिटिव्ह. पण तो कोणामुळे असेल, फ्रीव्हीलिंगमुळे. पुन्हा लोड करंट काय आलं बेटा, पॉझिटिव्ह. पण कोणामुळे, फ्रीव्हीलिंगमुळे. आणि पॉवरचा फ्लो पुन्हा काय असेल बेटा, फ्रीव्हीलिंग. पॉवरचा फ्लो काय आलं बेटा, फ्रीव्हीलिंग. पॉवरचा फ्लो काय आला बच्चा लोक, फ्रीव्हीलिंग. पॉवरचा फ्लो काय आला बेटा, फ्रीव्हीलिंग. पुन्हा हा मोड 1च आहे, पुन्हा कंटिन्यू होऊन जाईल. म्हणजे इथून ते इथपर्यंत कोण आला तुमचा, फ्रीव्हीलिंग. येस. पुन्हा इथून ते इथपर्यंत कोण येईल बेटा, S1 आणि S2. आणि इथे पुन्हा कंटिन्यू. काही अडचण. पुढे आता SCR1 आणि SCR2 आता. ठीक आहे. करंट करंट टू द SCR1 आणि SCR2. SCR1 SCR2 मध्ये करंट एवढ्या भागात आहे, आपा इथून ते इथपर्यंत. इथून ते इथपर्यंत SCR1 SCR2 आहे. ठीक आहे. पुन्हा नंतर SCR1 SCR2 कुठे आहे बेटा, इथे आहे पहा, SCR1 SCR2 करंट. बरोबर. त्याच्यानंतर SCR3 SCR4. SCR3 SCR4 चा करंट हा आला बेटा. ठीक आहे. मग इथे करंट माझा दाखवेल कोणामधून गेला, SCR3 आणि SCR4. कोणामधून गेला, SCR3 आणि SCR4. आता फ्रीव्हीलिंग डायोडचा करंट दाखवायचा आहे. हा पण कुठला असेल बेटा, फ्रीव्हीलिंगचाच. म्हणजे मग फ्रीव्हीलिंगचा करंट इथं आला, त्याच्यानंतर इथं टपकला. बरोबर. त्याच्यानंतर इथं टपकेल आणि अजून एक इथं पण पुढे टपकेल. ठीक आहे. याला दाखवताना कशाने दाखवतोय आपण, क्रॉसने. हा कुठला करंट झाला तुमचा, फ्रीव्हीलिंग डायोडचा. हा कुठला करंट झाला बच्चा लोक, फ्रीव्हीलिंग डायोडचा. हा खूप 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 टिपिकल केस होती. ठीक आहे. फुल कन्व्हर्टर युझिंग फ्रीव्हीलिंग डायोड अँड RL लोड. फुल वेव्ह कन्व्हर्टर युझिंग फ्रीव्हीलिंग डायोड अँड RL लोड. व्हेरी व्हेरी टिपिकल. ठीक आहे. सर्किट डायग्राम, याचा टेबल
आणि ग्राफ व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. आधी हेडिंग टाका, फुल वेव्ह कन्व्हर्टर युझिंग फ्री व्हीलिंग डायोड अँड आरएल लोड. फुल वेव्ह कन्व्हर्टर युझिंग फ्री व्हीलिंग डायोड अँड आरएल लोड. हेडिंग टाका, फुल वेव्ह कन्व्हर्टर युझिंग फ्री व्हीलिंग डायोड अँड आरएल लोड. फुल वेव्ह कन्व्हर्टर युझिंग फ्री व्हीलिंग डायोड अँड आरएल लोड. ठीक आहे, तिथे व्हेरी 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 टिपिकल लिहून टाका. किती वेळेस टिपिकल लिहायचे तेवढा वेळेस त्याला टिपिकल लिहून टाका. व्हेरी 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 टिपिकल असं लिहून टाका. ठीक आहे, खूप 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 टिपिकल आहे. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे. सर्किट डायग्राम, त्याच्यानंतर टेबल आणि ग्राफ, हे वेव्ह फॉर्म्स. ठीक आहे, सर्किट डायग्राम, टेबल आणि वेव्ह फॉर्म व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. सर्किट डायग्राम, टेबल आणि वेव्ह फॉर्म व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. सर्किट डायग्राम, टेबल आणि वेव्ह फॉर्म व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखापडी घ्यायची आहे. फुल वेव्ह कन्व्हर्टर युझिंग फ्री व्हीलिंग डायोड अँड आरएल लोड. फुल वेव्ह कन्व्हर्टर युझिंग फ्री व्हीलिंग डायोड अँड आरएल लोड. Full wave converter using freewheeling diode and RL load can be explained in four modes. Can be explained in four modes. Can be explained in four modes. Mode 1. Mode 1. Alpha to pi. इथे लिहिलेलं बेटा. Alpha to pi. Alpha to pi. चलो. In this mode, SCR1 and SCR2 gets triggered. In this mode, SCR1 and SCR2 gets triggered. In this mode, SCR1 and SCR2 gets triggered. Hence we get the load voltage and load current. Hence we get the load voltage and load current. Hence we get load voltage and load current. What's the point? The inductor will get charged by the positive current. The inductor here will get charged. असं लिहा, positive current नका लिहू. The inductor here will get charged. What's the point बेटा हा? The inductor here will get charged. The inductor here will get charged. And the power flow takes place from source to load. And the power flow takes place from source to load. And the power flow takes place from source to load. And power flow takes place from source to load. And power flow takes place from source to load. Okay. आता घ्या mode 2. Mode 2. Pi to pi plus alpha. Mode 2. Pi to pi plus alpha. Pi to pi plus alpha. In this mode, the input voltage becomes 0. In this mode, the input voltage becomes 0. In this mode, input voltage becomes 0. In this mode, the input voltage becomes 0. And load current is also decreasing. And the load current is also decreasing to the 0. And load current is also decreasing to the 0. Due to this, inductor changes its polarity. Due to this, inductor changes its polarity. Due to this, inductor changes its polarity and keeps the current to be continuous. 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 Due to which the current here flows. Due to which the current here flows. Due to which the current here flows due to the freewheeling diode. Due to which the current here flows through the freewheeling diode. Through the freewheeling diode असं लिहा. Due to which the current here flows through the freewheeling diode. Through the freewheeling diode. What's the point? The power flow here is from freewheeling. The power flow here is from freewheeling. The power flow here is from freewheeling. The load voltage here is 0. 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 Okay. बेटा आम्ही जशी लिखापडी लिहून देतोय अक्षरशः तशीच्या तशी लिखापडी आली पाहिजे असं काही नाही. हे जे चार्ट आहे ना, त्या चार्टच्या हिशोबाने तुम्ही लिखापडी लिहिली तरीही आम्हाला चालतं. ठीक आहे, चार्टच्या हिशोबाने लिखापडी लिहिली तरीही आम्हाला चालतं. जसं आता मी तुम्हाला शेवटचे 2 मोड्स एकदम सिंपल भाषेमध्ये सांगून देतो. ठीक आहे, लिहून घ्या. मोड 3 पाय प्लस अल्फा टू 2 पाय. पाय प्लस अल्फा टू 2 पाय. पाय प्लस अल्फा टू 2 पाय. In this mode, the conducting devices are S3 and S4.
In this mode, the conducting devices are S3 and S4. In this mode, the conducting devices are S3 and S4. पुढचा point, the load voltage here is positive. The load voltage here is positive. माझ्या हाताकडे पण लक्ष द्या. पुढचा point, the load current here is positive. The load current here is positive. ठीक आहे. आणि शेवटचा point, the power flow takes place from source to load. And the power flow takes place from source to load. And the power flow takes place from कुठून ती पुढे बेटा source to load. झालं. शेवटचं मोड 4. Mode 4, 2 pi to 2 pi plus alpha. Mode 4, 2 pi to 2 pi plus alpha. Mode 4, 2 pi to 2 pi plus alpha. In this mode, the conducting device is freewheeling diode. In this mode, the conducting device is freewheeling diode. In this mode, the conducting device is freewheeling diode. What's the point? The load voltage here is 0. The load voltage here is 0. What's the point? The load current here is positive. What's the point, beta? The load current here is positive. What's the point? The power flow here is from the freewheeling. The power flow here is from the freewheeling. एकदम सिंपल भाषेत लिहिलं तरीही चालतं बेटा. ठीक आहे. आणि असं सगळ्यांचं फॉलो करा. आणि असं सगळ्यांचं फॉलो करा. जिथं जिथं मोड्स आहेत ना बेटा, तिथून डायरेक्टली मोडचं जसं असेल तसंच्या तसं लिहिलं तरीही चालतं. आम्ही मार्क कापत नाही. मला महत्वाचे काय काय बेटा, सर्किट डायग्राम, टेबल आणि वेव्हफॉर्म. लिखापडीला आम्ही एकच मार्क असतो मान्य केलं, पण ती लिखापडी टेबलच्या फॉर्ममध्ये असेल. टेबल बघितलं की आम्हाला लिखापडी कळून येते की याला कळालंय का नाही कळाले. ठीक आहे. म्हणजे टेबल बघूनच आम्हाला हा जो टेबल आहे हा टेबल बघूनच लक्षात येतं की मुलाला कन्सेप्ट कळाला आहे का नाही कळालाय. ठीक आहे बच्चा लोक. इथे तुमचे सगळेच्या सगळे, ठीक आहे, सगळेच्या सगळे कन्सेप्ट संपले आहेत. अवघड कन्सेप्ट संपलेले आहेत. ठीक आहे. आता एकाच लेक्चरचं हा चॅप्टर बाकी आहे. हा चॅप्टर तुमचा संपेल. फाईन. आणि मग शेवटचा चॅप्टर चालू होईल. मग तुमचा शेवटचा चॅप्टर चालू आहे. शेवटचा चॅप्टर हार्डली 8 ते 10 लेक्चर्समध्ये संपेल बेटा. ठीक आहे. म्हणजे टोटली आता तुमचे किती सेशन्स बाकी राहतील, याचं एक सेशन, पुढच्याचे 10, म्हणजे जास्तीत जास्त 10 ते 12 सेशन्समध्ये तुमचं आता FPE आवरलं जाईल. ठीक आहे. जास्तीत जास्त 10 ते 12 सेशन्समध्ये तुमचं सगळंच्या सगळं FPE आवरलं जाईल बेटा. ठीक आहे. ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.